नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत। बालमित्रांनो, कोविड-19च्या या कालावधीत आपली गतिशीलता मर्यादित झाल्यामुळे आपल्या शिक्षणाची गाडी रुळावरून घसरता कामा नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने तुम्हा विद्यार्थ्यांना घर बसल्या दर्जेदार शिक्षण प्रदान करण्यासाठी हे चॅनल सुरू केले आहे। बालमित्रांनो, मी तुमची व्हर्च्युअल टीचर अस्मिता गवंडी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक छानसा पाठ। चला तर मग आजच्या पाठाची सुरुवात करूया। इयत्ता 9वी आणि आपला आजचा विषय आहे इतिहास। आज आपण इतिहासामध्ये अभ्यासणार आहोत आर्थिक विकास। भारताच्या आर्थिक धोरणाचा अभ्यास आपण या प्रकरणात करणार आहोत। यामध्ये आपण पाहणार आहोत मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार। दुसरा आपला घटक आहे पंचवार्षिक योजना व त्यांचे यशापयश, तसेच बँकांचे राष्ट्रीयकरण, 20 कलमी कार्यक्रम आणि 1991 चे नवे आर्थिक धोरण। आणि याच काळात झालेला गिरणी कामगारांचा संप याबाबतचा आपण विशेषत्वाने अभ्यास करणार आहोत। आर्थिक विकास भाग 2 मध्ये आज आपण अभ्यासणार आहोत पंचवार्षिक योजना, बँकांचे राष्ट्रीयीकरण आणि 20 कलमी कार्यक्रम याबाबतची माहिती आपण या भागामध्ये अभ्यासणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या भागाची। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितच आहे की भारतीय नियोजन आयोग इसवी सन 1950 मध्ये स्थापन झालेली भारत सरकारची ही एक संस्था आहे, जिचे प्रमुख कार्य आहे पंचवार्षिक योजना तयार करणे। व पंचवार्षिक योजना ज्या आहेत त्यांचा आढावा आपण आजच्या पाठामध्ये घेत आहोत। 1950 मध्ये भारत सरकारने नियोजन मंडळाची स्थापना केली आणि प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू हे या मंडळाचे अध्यक्ष होते। कृषी आणि ग्रामीण विकास, संतुलित उद्योगीकरण, किमान जीवनमानाची तरतूद, लोकशाहीशी सुसंगत असा आर्थिक विकास, नियोजनाची आखणी व अंमलबजावणी यामध्ये लोकांचा सहभाग आणि व्यक्तींचा विकास करणारी 5 वर्षांची योजना तयार केली आणि ही योजना म्हणजेच पंचवार्षिक योजना होय। या नियोजनाचे मूलभूत तत्व होतं की एखाद्या देशातील साधन सामग्रीचे प्रमाणशीर वाटप व तेथील मनुष्यबळाचा योग्य वापर त्या देशातील जनतेच्या गरजा भागवण्यासाठी झाला पाहिजे। या योजनेची उद्दिष्ट होती एक म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नात वाढ, मूलभूत उद्योगधंद्यांवर भर देऊन झपाट्याने उद्योगीकरण घडवून आणणे, अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वावलंबी बनावा म्हणून कृषी उत्पादनात वाढ घडवून आणणे, वाढत्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देऊन देशातील मनुष्यबळाचा पुरेपूर उपयोग करून घेणे, प्राप्ती आणि संपत्ती यामधील विषमता दूर करणे, वस्तूंच्या किमती स्थिर पातळीवर ठेवणे, कुटुंब नियोजन करून वाढत्या लोकसंख्येला आळा घालणे, दारिद्र्य निवारण करून राहणीमान उंचावणे, सामाजिक सेवांचा विकास करणे, आर्थिक क्षेत्र स्वावलंबी करणे। विद्यार्थी मित्रांनो, ही सर्व पंचवार्षिक योजनांची उद्दिष्ट होती आणि त्या कालखंडातील ज्या पंचवार्षिक योजना होत्या त्या सर्वपणे
उद्दिष्टनिहाय सफल झाल्या नाहीत, त्यामागेही काही कारणं होती. मग काय कारणं होती, ती पंचवार्षिक योजना नेमकी काय होती, हे सगळं काही आपण आता अभ्यासणार आहोत. पाहूया पहिली पंचवार्षिक योजना 1951 ते 1956. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील भागामध्ये पंचवार्षिक योजना पहिली, दुसरी, तिसरी अभ्यासली आहे. फक्त आता या 3 योजनांबद्दल एक उजळणी बघणार आहोत आणि चौथ्या योजनेपासून सुरुवात करणार आहोत. मग आता आपण पाहूया पहिली पंचवार्षिक योजना 1951 ते 1956. या योजनेची मध्ये शेती, सामाजिक विकास, जलसिंचन पुरनियंत्रण, ऊर्जा साधने, ग्रामीण व छोटे उद्योग, मोठे उद्योग व खनिजे, वाहतूक व दळणवळण, शिक्षण आणि आरोग्य यावर खर्च करण्यात आला. नियोजनबद्ध आर्थिक विकासाची पायाभरणी करणारी ही योजना होती. दुसरी पंचवार्षिक योजना 1956 ते 1961. या योजनेत औद्योगिकरणाचे महत्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य करायचे होते. विद्यार्थी मित्रांनो, या योजनेत म्हणजे दुसऱ्या योजनेमध्ये औद्योगिकरणाचे महत्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य करायचे होते आणि त्याकरता सरकारने विविध प्रकल्प हाती घेतले. कोणते प्रकल्प होते ते? तर दुर्गापूर, भिलाई, राऊरकेला येथील पोलादाचे कारखाने, तसेच सिंदरी येथील रासायनिक खतांचा कारखाना, चित्तरंजन येथील रेल्वे इंजिनाचा कारखाना, पेराबूरचा आगगाडीचा डब्यांचा कारखाना, विशाखापट्टणमच्या जहाज बांधणीचा कारखाना इत्यादी कारखाने किंवा प्रचंड व अवजड उद्योगधंद्याचे कारखाने सार्वजनिक क्षेत्रात उभारण्यात आले. तसेच शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी भाकरानांगल, दामोदर यासारखी प्रचंड धरणे उभारण्यात आली आणि या योजनेमुळे राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली. आता आपण पाहूया तिसरी पंचवार्षिक योजना 1961 ते 1966. या योजनेत उद्योग व कृषी विकासाचे संतुलन साध्य करायचे होते. उद्योग व कृषी विकासाचे संतुलन साध्य करण्यासाठी दर साल राष्ट्रीय उत्पन्नात वाढ घडवून आणणे, अवजड उद्योग, वाहतूक व खनिज उद्योग विकास, विषमतेचे निर्मूलन करणे आणि रोजगार संधी विस्तार हा त्यांचा मुख्य हेतू होता. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्या लक्षात आले की ह्या 3 योजना प्रभावीपणे मांडण्यात आल्या होत्या आणि ते उद्दिष्ट साध्य करण्याकडे कल होता. पण त्यानंतर मात्र काय झालं? तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या अपयशानंतर सरकारला चौथी योजना सुरू करता आली नाही. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेनंतर त्यांनी 3 एकवार्षिक योजना ज्या आहेत म्हणजे 1966 ते 1969 या कालखंडामध्ये 3 एकवार्षिक योजना हाती घेण्यात आल्या. या काळात तीव्र दुष्काळाचा सामना करावा लागला होता. चीनचं आक्रमण, पाकिस्तानशी युद्ध झालं होतं आणि या सर्व कारणांमुळे विकासाच्या कामांपेक्षा संरक्षणाकडे व दुष्काळ निवारणाकडे सरकारला अधिक लक्ष द्यावे लागले आणि या सर्व गोष्टींमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर फार मोठा ताण पडला. विद्यार्थी मित्रांनो, अन्नधान्य उत्पादन वाढवल्याने किमती स्थिरावल्या आणि चौथी योजना सुरू करण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आणि त्यानंतर 1969 मध्ये चौथी पंचवार्षिक योजना आखण्यात आली होती.
ही जी चौथी पंचवार्षिक योजना आहे तिचा कालखंड आहे 1969 ते 1974. या योजनेचे उद्दिष्ट ठरवताना भारत स्वावलंबी बनावा हे मुख्य उद्दिष्ट होतं. म्हणजे स्वावलंबन हे चौथ्या पंचवार्षिक योजनेचे घोषवाक्य होते. मूलभूत उद्योगांचा सरकारने विकास करावा, आर्थिक विकासाचा वेग वाढावा, समाजवादी समाजरचना निर्माण करण्याकडे लक्ष पुरवावे असेही ठरवण्यात आले. या योजनेच्या काळात देशातील 14 बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. ही योजना अपेक्षे इतकी यशस्वी झाली नाही. चौथ्या योजनेच्या काळातच बांगलादेश युद्धाचे परिणाम जे आहेत ते भारतीय अर्थव्यवस्थेला सहन करावे लागले. निर्वासितांवरील खर्च सहन करावा लागला. सरकारी नोकरांची पगार वाढ आणि रेल्वे कर्मचारी वेतन वाढ, आंतरराष्ट्रीय बाजारातील पेट्रोलचे वाढते भाव यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला धक्के सहन करावे लागले. आता पाहूया आपण पाचवी पंचवार्षिक योजना 1974 ते 1979 या कालखंडातली. गरिबी दूर करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे हा या पंचवार्षिक योजनेचं मुख्य उद्दिष्ट होतं. दारिद्र्य निर्मूलन हे प्रमुख उद्दिष्ट होतं आणि श्रीमती इंदिरा गांधी या त्या काळात पंतप्रधान होत्या आणि त्यावेळेला त्यांनी गरिबी हटाओ हा नारा दिला होता. गरिबी दूर करून देश आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचे प्रमुख असं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही योजना तयार करण्यात आली. पाचवी पंचवार्षिक योजना जी आहे तिचा कालावधी हा 1 एप्रिल 1974 ते 31 मार्च 1979 हा होता आणि एक महिना आधीच म्हणजे 1978 मध्येच ती समाप्त करण्यात आली आणि 1974 ते 1978 या कालावधीसाठीच ही योजना राबवण्यात आली होती. गरिबी हटाओ आणि दारिद्र्य निर्मूलन व स्वावलंबन यावर या योजनेचा मुख्य भर होता. ॲलन मान व अशोक रुद्र यांच्या प्रतिमानावर आधारित प्रतिमानांचा अंतिम आराखडा डी धर यांनी तयार केला होता आणि याचं उद्दिष्ट होतं आर्थिक वाढ, लक्ष्य दर 4.4%, दारिद्र्य निर्मूलन आणि उत्पादक रोजगारात वाढ इत्यादी. या उद्दिष्टांवर आधारित पाचवी पंचवार्षिक योजना आखण्यात आली होती. पाचव्या पंचवार्षिक योजनेमध्ये गरिबी हटाओ आणि म्हणजे दारिद्र्य निर्मूलन करणं आणि आर्थिकदृष्ट्या देशाला स्वावलंबन मिळवणं हे प्रमुख उद्दिष्ट ठेवलेलं होतं आणि त्या अनुषंगाने आणखीन कोणती उद्दिष्ट होती ती आपण पाहूया. या योजनेत राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करणे, मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देणे, शिक्षण, सकस आहार, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे, वैद्यकीय उपचाराच्या सुविधा ग्रामीण भागाला पुरवणे, ग्रामीण भागात वीज पुरवठा व दळणवळणाची साधने पुरवण्यासाठी रस्ता बांधणे, समाज कल्याणाच्या योजना व्यापक प्रमाणावर राबवणे, कृषी विकास घडवून आणणे, मूलभूत उद्योगधंदे वाढवणे, अन्नधान्य व इतर जीवनोपयोगी वस्तूंची खरेदी एकाधिकार पद्धतीने करून त्या सार्वजनिक वितरण व्यवस्थांद्वारे गरिबांना रास्त किमतीत पुरवणे अशी उद्दिष्ट नमूद करण्यात आली आहेत. आणि विकासाची कामं कोणती हाती घेतली होती तर पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण हाती घेतलेलं. 16 एप्रिल 1976 ला भारताचे पहिले लोकसंख्या धोरण जाहीर करण्यात आले. तसेच एकात्मिक बाल विकास कार्यक्रम जो आहे
तो 2 ऑक्टोबर 1975 पासून 0 ते 6 वयोगटातील बालकांचे पोषण व आरोग्य सुधारण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. परंतु तरीही 5व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात दारिद्र्य निवारण व रोजगार वाढवणे शक्य झाले नाही. 1977 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला आणि मग जनता पक्ष सत्तेवर आला. नव्या सरकारने 5वी पंचवार्षिक योजना 1978च्या मार्च अखेरपर्यंत समाप्त करून एप्रिल 1978 पासून साखळी योजना सुरू केली, परंतु तीही अपयशी ठरली. 1980 मध्ये लोकसभेच्या मध्यवर्ती निवडणुका होऊन काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवर आला आणि या सरकारने साखळी योजना बंद करून पुन्हा जुन्या पद्धतीचे नियोजन सुरू केले. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूया 6वी पंचवार्षिक योजना 1980 ते 1985 या कालखंडातली. या 6व्या पंचवार्षिक योजनेचं उद्दिष्ट सुद्धा दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्मिती यावरच भर होता. या योजनेचा भर दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती यांवर होता आणि त्यामुळेच या योजनेची जी उद्दिष्ट होती ती कोणती होती ती आपण आता पाहूया. ती पुढील प्रमाणे होती. 1. अर्थव्यवस्थेच्या विकास दरात लक्षणीय वाढ करणे. गरिबी व बेकारी यांच्या प्रमाणात घट करणे. लोक छोटी कुटुंब पद्धती स्वेच्छेने स्वीकारतील असे धोरण ठेवून लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवणे. 6व्या पंचवार्षिक योजनेत पुढील कार्यक्रम राबवण्यात आले होते. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम म्हणजे IRDP, ग्रामीण भूमिहीन विकास कार्यक्रम RLEGP, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम NREP आणि सलेम पोलाद प्रकल्प. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूया 7वी पंचवार्षिक योजना. हिचा कालखंड आहे 1985 ते 1990. या योजनेत अन्न, रोजगार आणि उत्पादकता यांवर भर होता. या योजनेची उद्दिष्ट जी आहेत ती कोणती उद्दिष्ट होती पाहूया आपण. विकास, आधुनिकीकरण, आत्मनिर्भरता, सामाजिक न्याय यावर भर देणे, उत्पादनाच्या तंत्रांमध्ये सुधारणा करणे, राष्ट्रीय उत्पन्नात दरवर्षी 5% वाढ करणे, अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ करणे. या योजनेमध्ये जे कार्यक्रम हाती घेण्यात आले होते ते कार्यक्रम कोणते होते तर जवाहर रोजगार योजना, इंदिरा आवास योजना आणि दशलक्ष विहीर योजना. रोजगार निर्मितीच्या दृष्टीने 7वी पंचवार्षिक योजना जी होती ही महत्त्वपूर्ण योजना ठरली होती. 7व्या योजनेनंतर लगेच 8वी योजना सुरू करण्यात आली नाही. अस्थिरता हे यामागचे प्रमुख कारण होते. जगाच्या आणि भारताच्या इतिहासात 1991 हे वर्ष महत्त्वपूर्ण बदलांचे वर्ष ठरले होते आणि या कालावधीत 2 एकवर्षीय योजना राबविण्यात आल्या. आता आपण पाहूया 8वी पंचवार्षिक योजना जिचा कालखंड आहे 1992 ते 1997. भारतीय अर्थव्यवस्थेत अनेक बदल घडवून आणले होते. या योजनेत खाजगी क्षेत्राला वाव देण्यात आला.
या योजनेची वैशिष्ट्ये जी आहेत ती पुढील प्रमाणे होती. राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर 6.5% इतका राखणे, लोकसंख्या वाढीला आळा घालणे, कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमाला उत्तेजन देणे, प्राथमिक शिक्षणाचा सार्वजनिक विस्तार करून निरक्षरतेचे उच्चाटन करणे. या योजनेत पुढील कार्यक्रम सुरू करण्यात आले. 1. प्रधानमंत्री रोजगार योजना. 2. महिला समृद्धी योजना. 3. राष्ट्रीय सामाजिक आर्थिक सहाय्य योजना. 4. मध्यान्ह आहार भोजना. 5. इंदिरा महिला योजना. आणि 6. गंगा कल्याण योजना. हे कार्यक्रम या योजनेमध्ये हाती घेण्यात आले होते, म्हणजे हे कार्यक्रम सुरू करण्यात आले होते. विद्यार्थी मित्रांनो, 8व्या पंचवार्षिक योजनेत खाजगी क्षेत्रांचे महत्व वाढले होते आणि 1991 मध्ये स्वीकारलेल्या उदार व मुक्त धोरणाचे प्रतिबिंब आपणास या योजनेत दिसते. आता आपण पाहूया 9वी पंचवार्षिक योजना, कालखंड 1997 ते 2002. कृषी व ग्रामीण विकास यावर या योजनेत भर देण्यात आला होता. या योजनेची उद्दिष्ट होती आर्थिक विकासाचा दर वाढवणे, पायाभूत क्षेत्रात निकोप स्पर्धा निर्माण करणे आणि परकीय गुंतवणुकीसाठी औद्योगिक धोरणाला नवी दिशा देणे ही या योजनेची मुख्य उद्दिष्टे होती. 9व्या योजनेत सुरू करण्यात आलेले जे कार्यक्रम होते ते कोणते कार्यक्रम होते पहा. एक म्हणजे स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना. दुसरी भाग्यश्री बालकल्याण योजना. पुढची राजराजेश्वरी महिला कल्याण योजना. चौथी स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना. 5वी जवाहर ग्राम समृद्धी योजना. 6वी अंत्योदय अन्न योजना आणि 7वी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. तर ह्या सर्व ज्या योजना आहेत, हे जे कार्यक्रम आहेत ते 9व्या योजनेमध्ये सुरू करण्यात आले होते. विद्यार्थी मित्रांनो, या योजनेत संपर्क व्यवस्था आणि सेवा क्षेत्रांची प्रगती जी होती ती अपेक्षित प्रमाणात साध्य झाली होती. तसेच बांधकाम आणि दळणवळण या क्षेत्रातही वाढ झाली होती. विद्यार्थी मित्रांनो, आपण आत्ताच अभ्यासलं की भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारत सरकारने पंचवार्षिक नियोजन करण्यात आलं होतं. मग ह्या ज्या पंचवार्षिक योजना आहेत त्या कधी झाल्या होत्या ते आपण पुन्हा एकदा नीट अभ्यासूया, त्याचा आढावा घेऊया. पहिली पंचवार्षिक योजना जी आहे ती 1951 मध्ये सुरू करण्यात आली होती. दुसरी पंचवार्षिक योजना 1956 मध्ये. तिसरी पंचवार्षिक योजना 1961 मध्ये. 1961 ते 1966 हा कालावधी होता तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा. त्यानंतर एक प्लेन हॉलिडे गेला 3 वर्षाचा आणि या कालखंडात 1 वर्षीय योजना राबवण्यात आल्या होत्या. कारण होतं दुष्काळ पडला होता, चीनचं आक्रमण झालं होतं, पाकिस्तानचं युद्ध झालं होतं. त्यानंतर चौथी योजना आखण्यात आली 1969 मध्ये. 5वी योजना आहे 1974 ला. 6वी योजना आहे 1979 ला आणि 7वी योजना आखण्यात आली 1984 ला. 1984 ते 1989 हा कालखंड 7व्या योजनेचा होता. त्यानंतर 90 आणि 91 ही 2 वर्ष जी आहेत ती पुन्हा एक प्लेन हॉलिडे गेला, तिथे कोणताही प्लॅन नव्हता, तिथे 1 वर्षीय योजना राबवण्यात आली होती. आणि त्यानंतर 1992 ला 8वी पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आली आणि
1997ला 9वी पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आली. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की आपण 9व्या पंचवार्षिक योजनेपर्यंत आता अभ्यास केलेला आहे. कारण 9वी पंचवार्षिक योजना जी आहे ती 1997 ते 2002 या कालखंडातली आहे. आणि आपण इयत्ता 9वी मध्ये भारत 1960 ते 2000 या कालखंडातला अभ्यास करत आहोत. आणि म्हणूनच या कालखंडामध्ये झालेल्या या ज्या पंचवार्षिक योजना आहेत त्या 9 पंचवार्षिक योजनांचा आढावा आपण या भागामध्ये घेतला आहे. ठीक आहे. मग पहिल्या 8 योजनांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील मूलभूत आणि अवजड उद्योगांमध्ये प्रचंड गुंतवणूक करण्यावर भर होता. पण 1997च्या 9व्या योजनेनंतर सार्वजनिक क्षेत्रावरील जोर कमी होऊन नियोजनाबद्दलचा विचार ते फक्त सूचक स्वरूपाचेच असावे असा बनला. आणि जी 10वी पंचवार्षिक योजना होती ती सुरू करण्यात आली इसवी सन 2002 ते 2007 या कालखंडात. 11वी पंचवार्षिक योजना झाली 2007 ते 2012 या कालखंडात. आणि 12वी पंचवार्षिक योजना आहे 2012 ते 2017 या कालखंडातली. राष्ट्रीयकरण. विद्यार्थी मित्रांनो, पंडित नेहरू आणि लाल बहादूर शास्त्री या प्रधानमंत्र्यांच्या काळात भारतातील बँकिंग व्यवसाय खाजगी क्षेत्राच्या मक्तेदारीचा व्यवसाय होता. या बँका उद्योग समूहाचे प्रतिनिधित्व करत होत्या. या बँकांचे संचालक मंडळ उद्योगांचा विकास व नफा वाढवण्यासाठी कार्यरत होते. इम्पिरियल बँक जी आहे म्हणजे सरकारने पहिल्यांदा 1955 मध्ये ही जी इम्पिरियल बँक आहे तिचं राष्ट्रीयीकरण केले. आणि तिचं रूपांतर जे आहे ते तिचं रूपांतर भारतीय स्टेट बँकेत झाले. या बँकेने अल्पावधीतच आपल्या ज्या शाखा आहेत त्या शाखा देशभर उघडल्या आणि शासकीय विकासात महत्वाची भूमिका बजावण्यास सुरुवात केली. भारताने स्वातंत्र्योत्तर कालखंडात मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली होती. योजना राबवताना तूट निर्माण झाल्यास ती भरून काढण्यासाठी बँकांचे राष्ट्रीयीकरण होणे गरजेचे होते. बँकांचे राष्ट्रीयीकरण झाल्यावर या बँकांना मिळणारा नफा हा सरकारी खजिन्यात जमा होणार होता. आणि याच्याच जोडीला लघु व मध्यम उद्योगांचे विकास धोरण राबवणेही आवश्यक होते. या कालावधीत जो दुष्काळ झाला होता या दुष्काळावर मात करण्यासाठी तत्कालीन प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्रींनी अन्नधान्य टंचाई आणि दुष्काळ यावर मात करण्यासाठी हरित क्रांतीचा प्रयोग हाती घेतला होता. प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात काँग्रेस पक्षातील समाजवादी विचारवंतांनी प्रेरित झालेल्या काँग्रेस फोरम फॉर सोशलिस्ट ऍक्शन या गटानेही व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण करावे अशी मागणी केली आणि कम्युनिस्ट पक्षाचाही या निर्णयाला पाठिंबा होता. प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी 19 जुलै 1969 रोजी 14 बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. यात अलाहाबाद बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, देना बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, सिंडिकेट बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया, युनायटेड कमर्शियल बँक म्हणजे युको बँक, युनियन बँक ऑफ इंडिया या 14 बँकांचा समावेश होता. आणि 1980 मध्ये आणखीन 6 बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. 20 कलमी कार्यक्रम.
1 जुलै 1975 रोजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा करून विकसित राष्ट्रांच्या दिशेने वेगवान वाटचाल करण्याच्या प्रयत्नांचा संकल्प सोडला आणि यातील प्रमुख तरतुदी ज्या होत्या त्या कोणत्या होत्या आपण आता पाहूया. 20 कलमी कार्यक्रमातील ज्या तरतुदी होत्या या तरतुदी पुढील प्रमाणे होत्या. 1. शेती आणि शहरी भागातील कमाल जमीन धारणा, संपत्तीची समान वाटणी, शेतमजुरांना किमान वेतन, जलसंधारण योजनात वाढ करणे. 2. कामगारांना उद्योग क्षेत्रात सहभाग, राष्ट्रीय प्रशिक्षण योजना आणि वेठबिगार मुक्ती करणे. 3. कर चुकवेगिरी, आर्थिक गुन्हे व तस्करी रोखणे. 4. जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रण आणि रेशनिंग व्यवस्थेत सुधारणा करणे. 5. हातमाग क्षेत्र विकासाद्वारे उत्तम वस्त्रोद्योग निर्मिती, दुर्बल घटकांची कर्जमुक्ती, घर बांधणी, दळणवळण सुविधा आणि शाळांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे. या प्रमुख तरतुदी 20 कलमी कार्यक्रमातील होत्या. विद्यार्थी मित्रांनो, 20 कलमी कार्यक्रम जो होता तो नीट पहा. 1 म्हणजे गरिबी हटाओ, 2 जनशक्ती, 3 किसान मित्र, 4 श्रमिक कल्याण, 5 सर्वांसाठी घरे, 6 स्वच्छ पेयजल, 7 खाद्य सुरक्षा, 8 सर्वांसाठी आरोग्य, 9 सर्वांसाठी शिक्षण, 10 अनुसूचित जाती जमाती अल्पसंख्याक आणि इतर मागासवर्गीय कल्याण योजना, 11 महिला कल्याण योजना, 12 बाल कल्याण योजना, 13 युवा विकास, 14 झोपडपट्टी सुधार प्रकल्प, 15 पर्यावरण संरक्षण आणि वनवृद्धी योजना, 16 सामाजिक सुधार, 17 ग्रामीण सडक, 18 ग्रामीण ऊर्जा प्रकल्प, 19 मागास भागांचा विकास आणि 20 ई शासन. तर हे 20 कलमी कार्यक्रमातले 20 कार्यक्रम प्रमुख कार्यक्रम होते. विद्यार्थी मित्रांनो, आपण भाग 1 मध्ये मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार आणि पंचवार्षिक योजना ज्या आहेत त्या पंचवार्षिक योजनांची उद्दिष्टे ही अभ्यासली होती. भाग 2 मध्ये आज आपण आजच्या भागामध्ये पंचवार्षिक योजना, बँकांचे राष्ट्रीयकरण आणि 20 कलमी कार्यक्रम यांचा आढावा घेतला आहे. विद्यार्थी मित्रांनो, भाग 3 मध्ये आपण गिरणी कामगारांचा संप आणि 1991 चे नवे आर्थिक धोरण, त्याच्या उपाययोजना आणि जागतिक व्यापार संघटना जी आहे याविषयीचा अभ्यास करणार आहोत. आता आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद. बालमित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा पाठ? आवडला ना? मग माझे जर असे छान छान पाठ तुम्हाला पाहायचे असतील ना तर हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि हो, या पाठांचे तुम्हाला जर पहिल्यांदा नोटिफिकेशन हवं असेल तर बेल आयकॉनला क्लिक करा. आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा.
आता आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.